नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशा आहात? मस्त आहात ना? तर आपल्या नवीन रेसिपीला मी आज खूप दिवसांनी सुरुवात करते आहे. तर मध्ये खूप गॅप पडलेला, तर असा विचार केला की काहीतरी टेस्टी असं बनवूयात आपण, आणि मगच तुम्हाला मी रेसिपी दाखवणार. अगोदर मी ट्राय करून बघितलं आणि हे मला पर्सनली खूप छान आवडतं रेसिपी. तर घरच्या साहित्यामध्ये, अवेलेबल साहित्यामध्ये आपण घरीच काय बनवू शकतो अशी रेसिपी आहे. तर मस्त असा चपातीचा पिझ्झा बनवलेला. तर चपातीचा पिझ्झा मुलांनाही आवडतो, आपल्याला स्वतःला आवडतो. जेव्हा काहीही घरात आता पटकन बनवायचा मूड नसतो, कधी इच्छा नसते, कधी आपली तब्येत ठीक नसते, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर इथे साहित्य आहेच. तर तुम्ही आता आपण बटर लावून घेऊया आणि चपाती छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायची. हे पहा असं, आणि बटर मस्त लावायचं. बटर लावायला कंजूसपणा करायचा नाही. बटर, तूप वगैरे जे असेल ते अवेलेबल तुम्ही वापरू शकता. तर हे पहा, असं मस्त चपाती सगळीकडनं भाजून घ्यायची आणि थोडीशी कडक झाली, थोडीशी एका बाजूनी कडक झाली की दुसऱ्या बाजूने पलटून त्यावरती तुम्ही सगळे साहित्य तुम्ही लावू शकता. मग तुम्हाला व्हेजिटेबल्स टाकायचे आहेत, भाज्या टाकायचे आहेत, जे असेल ते अवेलेबल असेल घरात आता ते वापरू शकता तुम्ही. तर असं काही नाही की हेच वापरायला पाहिजे, ताईने हेच दाखवलं मग आपण पण हेच करायचं, असं काही नाही. आपली पद्धत वेगळी असते, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. इथे मी सॉस लावून घेतला आहे बर्गरचा. तुम्हाला जो असेल तो, घरी टोमॅटो सॉस असतो तो लावा, पण सहसा मी टोमॅटो सॉस असला तरी लावते, नसला तर हाही आवडतोच. तर मी हा लावते आता. तर असं सगळीकडे लावून घ्यायचं मस्तपैकी. तर बघू शकता तुम्ही. आणि नंतर आपल्याला आणि कसं होतं, खाली चपाती ऑलरेडी बनवलेली असते, मग त्यावरती तुम्ही विचार करणार फ्रेश चपाती पाहिजे. मग सकाळची चपाती आपण दुपारी खाऊ शकतो, दुपारची संध्याकाळी खाऊ शकतो, किंवा चपाती जास्त बनली तर आपण घरी नाश्त्याला म्हणूनही वापरू शकतो. तर वायाही नाही जात आणि पोटातही जातं, मस्त हेल्दी होतं. मैदाही खावा असं नाही वाटत कधी कधी. तर हे पर्याय खूप छान असतात, पर्याय शोधले की सापडतात. मेयोनीज टाकली आहे मी थोडीशी. तर हे पहा. आणि आता चीज टाकायचं. चीज कंपल्सरी आहे असं नाही, कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत, तर तुम्हाला हवं तसं तुम्ही टाकू शकता. हे पहा, असं छान खिसून घ्यायचं चीजला आणि व्यवस्थित सगळीकडे टाकून घ्यायचं. आणि आता आपल्याला ऑरिगॅनो आहे, ऑरिगॅनोचे पॅकेट असतात ते टाकू शकता तुम्ही. आणि मी टाकते वेळेस काय झालं की एकदम पॅकेट फाटलं गेलं की एकाच बाजूला पडलं. असंच होतं गडबडीमध्ये, घाईमध्ये, की आपल्याला सुधरत नाहीत. पण तुम्ही ॲडजस्ट करून घ्याल हे मला पूर्ण विश्वास आहे. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपलं चॅनल खूप मोठं व्हावं अशी माझी इच्छा आहे, आणि आपली फॅमिली खूप मोठी व्हावी, त्यासाठी सपोर्ट करा आणि नक्की हेल्प करा. शेअर करत जा, आणि चुकलं वगैरे तर सांगत जा, आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. आणि अजून कोणती रेसिपी बघायला आवडेल माझ्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवणारच आहे, पण तुम्हाला कोणती बघावीशी वाटते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे असं कट करून घ्यायचं, मेन म्हणजे चपाती कट करून मग झाकून ठेवायची. चीज छान सगळं मेल्ट होऊन जातं. तर आता बघू शकता इतकी सुंदर मस्त पिझ्झा झालेला. आणि खाल्लात ना तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. सोपी आहे, पटकन होणारी आहे. तर मला तर आवडतोच, पण माझ्या मुलाला आवडला खास म्हणजे. आणि तो बाहेरचा पिझ्झा कधी मागत असतो, तर मी घरी हा ट्राय करून देते. आणि टिफिनलासुद्धा हा तुम्ही देऊ शकता मुलांना. असं काहीही नाही की टिफिनमध्ये राहतो की नाही, असं काही नाही. खूप मस्त राहतो.